नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. ओके, ग्रोथ कुठल्याही कंपनीची ओके कन्झर्वेटिव्ह वे तुम्ही काढू शकता. ओके, नंतर अग्रेसिव्ह वेनी काढू शकता आणि दोन्हीतला मध्य म्हणजे मीडियम वेनी काढू शकता. ओके, ते झालं कंपनीच्या बाबतीत किंवा तुमच्या स्वतःच्या बाबतीत. ओके, तुम्हीसुद्धा तुमची जशी गुंतवणूक असते, यू कॅन ॲश्युम की तुम्ही 15% पर इयर रिटर्न मिळवताय का 11% मिळवताय का 20% का 25% मिळवताय. ओके, ॲग्रेसिव्हली यू कॅन अर्न 25% पर ॲनम. मीडियम म्हणजे इंडेक्समध्ये जर तुम्ही गेलात तर 15% पर ॲनम कुठे गेले नाही तुमचे 10 वर्षामध्ये. आणि तुम्ही अगदीच कन्झर्वेटिव्ह किंवा इक्विटी नको म्हटलात तर ओके 10% पर ॲनम तुम्हाला एन पी एसमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंटमध्ये मिळू शकतात. ओके, ते झालं इंडिव्हिज्युअल्सचं ग्रोथ पॅटर्न प्रिडिक्शन. ओके, तसं भारताचं ग्रोथ पॅटर्न प्रिडिक्शन काय आहे तर ते GDP आहे. ओके, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. ओके, तर 2022 ते 2025मध्ये आपलं या 3 वर्षामध्ये ग्रोथ प्रिडिक्शन वॉज 6.75% to 7%. ओके, त्याच्यानंतर 2026 ते 30मध्ये सुद्धा 7% प्रिडिक्शन आहे एव्हरी इयर. 26 ते 30मध्ये 7% पर इयर ग्रोथ. त्याच्यानंतर 31 ते 35 6.2%. ओके, आणि त्याच्यानंतर मग पडत जाल, कारण काय शेवटी सॅच्युरेशन आहे. ओके, कुठल्याही ग्रोथ फॉरएव्हर राहू शकत नाही. जशी बेलकर्व असते, बेलकर्व तुम्हाला माहिती आहे की अशी निघते आणि नंतर अशी वरती जाते आणि नंतर मग ते खाली पडते. ओके, तर या पार्टला म्हणतात सॅच्युरेशन. ओके, वरती टॉपला. तर आता इंडिया सॅच्युरेशनला कधी जाणार आहे ते टिपिकली 2035ला सॅच्युरेशनला जाईल. त्याच्यानंतर इंडियाची GDP थोडी कमी ग्रो करेल. कमी ग्रो करेल म्हणजे तरी किती, तरी 5.3%नी ग्रो करेल किंवा त्याच्या पुढच्या 10 वर्षात 46 ते 50मध्ये 4.4%नी ॲन्युअल GDP ग्रोथ होईल. आणि 2060पर्यंत 4.3पर्यंत प्रिडिक्टेड आहे की या रेटनी तर इंडियाची ग्रोथ चालूच राहणार आहे. आणि ग्रोथ चालू होणार म्हणजे काय, हायर बेसवर ग्रोथ ऑब्व्हियसली 60%ने होऊ शकत नाही. ओके, इट मे कम डाऊन टू 4%. आता अमेरिकेचं काय झालं आहे, हायर रेटनी तो ग्रोथ झाला. ओके, पण काही 2080 ते 2000 मे बी 10पर्यंत. त्याच्यानंतर सॅच्युरेशनमध्ये गेला आणि आता अमेरिकेची ग्रोथ फक्त 2% किंवा 1.5% आहे. आणि ती खाली येणार आहे हळूहळू. ओके, ती तुम्ही कर्व लक्षात घ्या. लाईफची कर्व पण तशीच असते, बेलकर्व असते. आपण जसं पहिल्यांदा लहान असतो तेव्हा हळूहळू वाढत जातो आपलं ग्रोथ होत जाते. आपल्याकडे पैसे येत जातात, नंतर आपण नोकरीला लागतो, अजून पैसे येत जातात. नंतर आपण 50 वर्षी गेलो की आपली टिपिकली पिकआउट होऊन जाते किंवा 60 वर्षी पिकआउट होऊन जातं. त्याच्यानंतर आपले आयुष्यसुद्धा काय म्हणायचं, बेलकर्वला डाऊन म्हणजे डाऊनहिलला लागतं. ओके, कारण एजिंग आहे, एजिंग कोणीच थांबू शकत नाही. ओके, मनी मार्केटमध्ये एजिंग होत नाही. ओके, इट विल ऑलवेज ग्रो. पण फॉर अ पर्सन और फॉर अ वस्तू देर इज ऑलवेज एजिंग. ओके, एजिंग म्हणजे काय तर ते हळूहळू त्याचं व्हॅल्यू कमी होत जाते किंवा त्याची युजेबिलिटी कमी होत जाते. ओके, पण पैशाची युजेबिलिटी वाढत जाते. तशी बेलकर्वची कथा आहे आणि इंडियाची ग्रोथची कथा आहे. पण नक्कीच ना तुम्ही फायद्यात राहाल जर तुम्ही अभ्यास केला त्या गोष्टीमध्ये. ओके, बेलकर्व म्हणजे काय समजून घ्या.